नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका भन्नाट आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सध्या भारतीय राजकारणात आणि विशेषतः सोशल मीडियावर एक अत्यंत रंजक असा विरोधाभास पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरणारे व्हायरल ट्रेंड्स आणि जमिनीवरची प्रत्यक्ष निवडणुकीतील गणिते यांचा एकमेकांशी नक्की कसा संबंध येतो हे आज आपण उलगडून पाहणार आहोत. कारण राजकारणात जे दिसतं तेच नेहमी असतं असं नाही, आणि जे नसतं तेच बऱ्याचदा घडत असतं. याच गुंतागुंतीच्या वास्तवाचा आज आपण वेध घेणार आहोत. आता एक साधं लॉजिक लावून बघा. एखादा प्रस्थापित विरोधी किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधातला ट्रेंड खरोखरच त्याच सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचा ठरू शकतो का? ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना, पण हा एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा राजकीय विरोधाभास आहे. सामान्यतः आपल्याला असं वाटतं की लोकांचा राग हा थेट सत्ताधाऱ्यांचं नुकसान करेल, पण राजकारणाचं गणित इतकं सोपं नसतं बॉस. सोशल मीडियावर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात प्रचंड रागातून निर्माण झालेली एखादी लाट प्रत्यक्ष मतांच्या गणितांमध्ये मात्र त्यांच्याच पथ्यावर कशी पडू शकते हे समजून घेणं खूपच रंजक आणि महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की ही सध्या चर्चेत असलेली कॉकरोच जनता पार्टी नक्की आहे तरी काय. बघा, ही कॉकरोच जनता पार्टी म्हणजे कोणतीही इलेक्शन कमिशनकडे नोंदणी झालेली अधिकृत राजकीय पार्टी वगैरे अजिबात नाहीये. किंबहुना निवडणूक लढवण्याचा त्यांचा कोणताही उद्देशही नाहीये. सोशल मीडियावर जन्मलेली ही एक एकदम उपरोधिक आणि फक्त प्रतिकात्मक चळवळ आहे. आजच्या काळात जेव्हा पारंपरिक राजकीय व्यासपीठांवर आपला आवाज पोहोचत नाही अशी भावना तरुणांमध्ये निर्माण होते, तेव्हा लोक अशा डिजिटल माध्यमांचा आधार घेतात. प्रस्थापित व्यवस्थेविषयीचा रोष, राग आणि निराशा व्यक्त करण्यासाठी तरुणांनी या अनोख्या आणि व्यंगात्मक नावाचा आधार घेतलाय. काही तासांतच हा विषय देशव्यापी चर्चेचा कसा बनला यावरून डिजिटल जगाची ताकद आणि लोकांच्या मनातील खदखद एकदम स्पष्ट होते. पण मग प्रश्न पडतो की अचानक असा असंतोष का उफाळून आलाय? याची मुख्य कारणं काय आहेत? हे पहा, हा ट्रेंड काय फक्त मजेसाठी सुरू झालेला नाहीये. याच्या मुळाशी अतिशय वास्तववादी आणि गंभीर प्रश्न आहेत. एकीकडे नोकऱ्यांची कमतरता आणि स्पर्धा परीक्षांच्या गोंधळामुळे बेरोजगार तरुणांमध्ये प्रचंड निराशा आहे. दुसरीकडे दररोज वाढणाऱ्या महागाईने सामान्य माणसाचं कंबरडं मोडलंय. शेतकरी आपल्या पिकांच्या योग्य भावासाठी संघर्ष करतोय, तिथेही नाराजी आहेच. शिवाय बदलत्या धोरणांमुळे लहान व्यापारी वर्ग आणि काही सामाजिक प्रश्नांमुळे दलित व मुस्लिम समाजामधील असंतोषी यात भर घालतोय. या सर्व वेगवेगळ्या विखुरलेल्या समस्यांना आणि विविध गटांना आवाज देण्यासाठी हा ट्रेंड एक सामायिक आणि अतिशय प्रभावी डिजिटल मंच ठरत आहे. आता इथून पुढचा भाग खूपच महत्त्वाचा आहे, कारण इथून राजकीय समीकरणांची खरी उलटापालट कशी होते ते आपण बघूया. वरवर पाहता आपल्याला काय वाटतं की हा जो एवढा राग आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाचं म्हणजे भाजपचं मोठं नुकसान होईल, बरोबर? पण राजकीय वास्तव यापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. आपल्याकडे जो उमेदवार सर्वात जास्त मतं मिळवतो तो जिंकतो. अशात होतं काय की कोणताही नवा राजकीय किंवा प्रतिकात्मक पर्याय प्रत्यक्षात प्रस्थापित विरोधी मतांचं विभाजन करतो. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली मतं एकत्र राहण्याऐवजी अशा नव्या प्रवाहांच्या नावाखाली विभागली जातात. आणि मतं विभागली गेली की त्याचं थेट नुकसान सत्ताधाऱ्यांना न होता अंतिमतः काँग्रेससारख्या प्रमुख विरोधी पक्षाचेच होते. थोडक्यात सांगायचं तर विरोधी मतांचे तुकडे पाडणारा कोणताही प्रवाह अप्रत्यक्षपणे प्रस्थापितांचंच पारडं जड करत असतो. आता साहजिकच दीर्घकाळापासून देशात काँग्रेस पक्ष हा भाजप विरोधी मतांचा मुख्य आणि नैसर्गिक पर्याय राहिला आहे. सत्ताधाऱ्यांवर नाराज असलेला मतदार साहजिकच प्रमुख विरोधी पक्षाकडे वळतो. पण सध्या अनेक राज्यांमध्ये असं दिसतंय की ह्या पारंपरिक पर्यायाबद्दलचा मतदारांचा विश्वास कुठेतरी कमी होतोय. आणि जेव्हा मुख्य विरोधी पक्षाबद्दल विश्वासाची पोकळी निर्माण होते ना, तेव्हाच अशा नव्या पर्यायांचा शोध सुरू होतो. याच पोकळीचा फायदा घेत असे विखुरलेले, भावनेवर आधारित डिजिटल ट्रेंड्स प्रस्थापित मतपेढीला सहजपणे खिंडार पाडतात. ते स्वतः एक मजबूत राजकीय पर्याय देऊ शकत नाहीत, पण विरोधी पक्षांचे हमखास मिळणारे मत मात्र नक्कीच हिरावून घेतात. पण इथे एक मोठा कॅच आहे. सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष निवडणुका या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. हे आपण अनेकदा पाहिलंय की डिजिटल जगातला उत्साह आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं ग्राउंड रियालिटी यात जमिनी आसमानाचा फरक असतो. फेसबुक, इंस्टाग्रामवरचे ट्रेंड्स हे बऱ्याचदा भावनिक लाटेवर चालतात.
एखादा मीम व्हायरल होतो, लोकांचा संताप दिसतो, पण हे सगळं तात्पुरतं असतं. तिथे फक्त राष्ट्रीय स्तरावरील संतापावर लक्ष केंद्रित केलं जातं. या उलट प्रत्यक्ष इलेक्शन जिंकायला काय लागतं तर तळागाळातील मजबूत संघटन, सातत्यपूर्ण नेतृत्व आणि स्थानिक प्रश्नांवरची पकड. इन्स्टाग्रामवरच्या लाईक्स आणि शेअर्सचं रूपांतर प्रत्यक्ष मतदाराला घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणण्यात करणं, यासाठी एक विस्तीर्ण यंत्रणा लागते, जी अशा डिजिटल चळवळींकडे अजिबात नसते. आणि ह्याच फरकामुळे जन्म घेतो तो आपला पुढचा आणि अत्यंत कळीचा मुद्दा, लोकशाही आणि EVM बद्दलचा वाद. होतं काय की ऑनलाईन जगात सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड संताप दिसतो, लोक भरभरून व्यक्त होत असतात, पण जेव्हा प्रत्यक्ष निकाल लागतात तेव्हा सत्ताधारी पक्षच सातत्याने दणदणीत विजय मिळवतो. मग समाजात एक मोठा मानसिक विरोधाभास निर्माण होतो. आपण जे पाहतोय आणि जे निकाल येत आहेत त्यात एवढी तफावत का? याच गोंधळातून मग अनेकदा EVMवर म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर संशय घेतला जातो. शेतकरी, युवक यांच्यातला रोष आणि प्रत्यक्ष मतपेटीतून मिळणारा एकतर्फी विजय याची सांगड घालताना मग EVMच्या प्रक्रियेविषयी अविश्वासाचा मुद्दा वारंवार आणि आक्रमकपणे पुढे आणला जातो. पण मित्रांनो, आपल्याला या नाण्याची दुसरी बाजूही तितक्याच तटस्थपणे समजून घेतली पाहिजे. आपली निवडणूक प्रक्रिया आणि EVM यंत्रणा ही कोणत्याही एका पक्षाच्या नव्हे तर निवडणूक आयोग आणि न्यायालयांच्या अतिशय कडक आणि पारदर्शक देखरेखीखाली चालते. सोशल मीडियावरचा आभासी जगातला ट्रेंड प्रत्यक्ष मतदानात न दिसण्यामागे तांत्रिक नाही तर बऱ्याचदा आपण मगाशी बोललो तशी राजकीय आणि संघटनात्मक कारणं असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या राजकीय अपयशाचं खापर फक्त निवडणूक प्रक्रियेवर फोडणं आणि संस्थावर सतत संशय घेणं हे लोकशाहीच्या भवितव्यासाठी एक अत्यंत धोकादायक दृष्टिकोन ठरू शकतं. तर मग या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. हा केवळ डिजिटल असंतोषाचा एक तात्पुरता उद्रेक आहे की भविष्यातल्या एखाद्या नव्या राजकीय पर्यायाची ही नांदी आहे? कॉक्रोच जनता पार्टीसारखी चळवळ काळाच्या ओघळात विरघळून जाईल की खऱ्या अर्थाने संघटित होऊन व्यवस्थेला आव्हान देणारी शक्ती बनेल? बघा, लोकशाहीत अंतिम ताकद ही नेहमीच मतदारांच्या हातात असते. हे डिजिटल असंतोषाचे वारे प्रत्यक्ष मतपेटीपर्यंत पोहोचतात की इंटरनेटच्या जगातच कुठेतरी विरून जातात, हे येणारा काळच ठरवेल. आजच्या या विश्लेषणातून तुम्हाला नक्कीच एक वेगळा दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे. विचार करत रहा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका.